मित्रांनो, श्रावण सुरू झाला की सर्व सटाण्याकरांचे पाय दोधेश्वरकडे वळतात. पण असं काय खास आहे या दोधेश्वरमध्ये आणि काय इतिहास आहे या दोधेश्वरचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊया. तर सटाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावर दोधेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथे सुंदर असं हे शिव मंदिर आहे. तर दोधेश्वरचं मूळ नाव दुग्धेश्वर असं आहे आणि दुग्धेश्वराचा उल्लेख पद्मपुराणातही येतो. तर तो असा, इतिश्री पद्मपुराणे सह्याद्री गिरिधरराशे दुग्धेश्वर अधिष्ठानाय. तर असं म्हटलं जातं की इथलं जे शिवलिंग आहे ते पांडवांनी केलं आहे, कारण पांडव वनवासात असताना शिव आराधना केल्याशिवाय पाणीही ग्रहण करत नव्हते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर ह्या पिंडीवर वारूळ आले आणि इथे जंगलात चरण्यासाठी गायी यायच्या आणि जिथे शिवलिंग होतं त्या ठिकाणी दुधाची धार व्हायच्या. आणि इथे वारूळ असल्यामुळे आणि तिथल्या मुंग्यांमुळे तिथल्या गायींना जी आहे ती इजा व्हायला लागली. आणि हे जेव्हा ते गाय चरणाऱ्याला समजलं तसं त्याने ते वारूळ तोडलं आणि त्या वारूळ तोडल्यानंतर तिथून शिवलिंग बाहेर आलं. आणि ही गोष्ट जेव्हा वीरसेन राजाला समजली तसा तो इथे आला आणि त्याने मंदिर बांधलं. इथे जवळजवळ 5 मंदिरं होती: फलेश्वर, फुलेश्वर, बेलेश्वर, मुळेश्वर आणि दुग्धेश्वर. आणि मुळेश्वर नावानेच ह्या पायथ्याशी मुळाने हे गाव आहे आणि बेलेश्वर नावानेच इथे जवळच एक गाव आहे जे कोटीबेल होतं, ज्याचं आता नाव कोटबेल झालेलं आहे. आणि असंही म्हटलं जातं की कालांतराने 17व्या शतकामध्ये या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओची जी इन्फॉर्मेशन आहे ती मला रोहित माणिक जाधव यांच्या बागलान देशा पुस्तकातून मिळाली आहे. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल आणि बागलांमधल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला या मंदिराबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर ती मला कॉमेंट करा आणि असेच नवनवीन ठिकाणं बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.